अक्षा असं का बसलायस आणि जेवण केलायस की नाही? काय रे अक्षा सगळं जेवण तसंच आहे. जेवण का केलं नाहीस तू? नाही, मला भूक नव्हती. अरे सकाळची संध्याकाळ झाली अक्षा, अजून तुला भूक नाही लागली? हा अरे काय चाललंय अक्षा तुझं? हा अगं आई, मला महत्वाचं बोलायचं तुझ्याशी. अरे तिथं पण आला आज, काय तर सांगायचंय, काय तर सांगायचंय. मी एक निर्णय घेतलाय. मला एमपीएससी नाही करायची, मला जॉब करायचा आहे. अरे एमपीएससी करायचं नाही म्हणजे काय बोलायला तुला कळलं का अक्षा? हो आई, आई आणि बाबा दोघं बरोबर बोलतायत. एमपीएससी करणं आपलं काम नाहीये. बाहेरचे लोकही तेच बोलतायत. आणि असंही आता माझं वय झालंय, मला कामाला लागलं पाहिजे. आणि अजून किती दिवस मी प्रयत्न करत राहणार आहे? साधं एमपीएससीचं पुस्तक घ्यायला पैसे नाहीयेत मला. लायब्ररीची फीस द्यायला पण पैसे नाहीयेत. अरे अक्षा, मी तुझा बाप जीवाचं रान करला लाव रे. तू कलेक्टर हो म्हण, बाप बोलून दाखवत नाही, पण त्यांच्या पण मनात आहे की माझा अक्षा कलेक्टर हो म्हण. अरे किती काम करावं रे, काय काय करून ये रे तुझ्यासाठी, तुझ्याकडून हे ऐकायला. अरे नाही नाही, त्यांचे बोलणे ऐकले रे. तुमचा अक्षा 30 वर्षाचा झाला, अजून लग्न नाही केलं, जॉब नाही करत, ही नाही ती करत, तू असं बोलतो का अक्षा? अरे तुला किती पैसे पाहिजे ते सांग, मी घेऊन येते तुझ्यासाठी पैसे. अरे अजून 10 ठिकाणचं काम पकडन, पण अक्षा तू कलेक्टर व्हायचंय, तुला अभ्यास करायचंय, माझं स्वप्न आहे आणि माझा भरवसा आहे अक्षा. माझा अक्षा त्यातल्या परिस्थितीतून सुद्धा ना कलेक्टर बनल. आणि मग तू बघ, हे सगळे लोक बोलतात का नाही, तू ज्या दिवशी कलेक्टर होतील ना त्या दिवशी यांचे तोंड बंद होतील आणि तुझा बाबी अभिमानानं सांगल की माझा अक्षा कलेक्टर झाला म्हणून. आता टेन्शन नको घेऊ, मी करते पैशाची व्यवस्था. अभ्यास कर अक्षा आणि आधी जेवण करून घे, जेवायला आणते.